camera zooming is not allowed. Oh. कट कर बोलते तर मी कट नाही करणार आहे. बोलायचं होतं आपल्याला, काय सांगायचं होतं मला, थोडीशी ॲड घेऊन आपण परत येऊया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग विकास अँड पूजा. आज आपण एका नवीन प्लेसला चाललो आहे, ज्या प्लेसमध्ये ॲक्च्युली खूप चांगले असे बॉक्स आहेत आणि त्या बॉक्सचा यूज कतारमध्ये कसा केला आहे आणि कशा टाईपचे ते बॉक्स आहेत ते आपण बघूया आता. मेट्रो स्टेशनला वेट करतो आहे मेट्रोचा. इथून आम्ही दोघं जण नॅशनल म्युझियम म्हणून एक स्टेशन पण आहे आणि तिकडे जे नॅशनल म्युझियम जे आहे ते ॲक्च्युली आपण तिकडनं जाता ते पण कवर करू बघून मस्तपैकी. कॉफी बनवून आणली आणि तिला मी ऑलरेडी बोललो आहे, तिलाही बोललो आहे मला कॉफी एकदम डार्क पाहिजे. आता बघूया आपण तिने आता कशी कॉफी एक्झॅक्टली बनवली, कारण मला तरी डार्क कॉफी आवडते. मला अशी एकदम फिकी किंवा अशी एकदम व्हाईट दिसणारी कॉफी आवडत नाही. आता आपण पोहोचलो आहोत कतार नॅशनल म्युझियमला. ॲक्च्युली आम्ही इथे कधी गेलो नाही आहोत आतमध्ये, पण बघू कधीतरी एकदा व्हिजिट करण्याचा प्लॅन तर आहेच. सो लेट्स सी. बट बाहेरून त्याची जी बिल्डिंग त्या लोकांनी जी बनवलेली आहे ना, ती खूप मस्त वाटते बघायला पण, आणि एक वेगळंच त्यांनी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे ते. सो आतमध्ये कसं असेल आपल्याला तर काही आयडिया नाही, आम्ही कधी गेलोच नाही आहोत. पण आम्ही तुम्हाला एक फक्त बाहेरून ते कशी दिसते ती बिल्डिंग ते दाखव. तुम्हाला म्युझियमचं स्ट्रक्चर बोलली होती, तुम्हाला जे व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघितलं ते ओव्हरऑल त्याचे ते कॉलम, त्याचे बीम्स त्या लोकांनी कशा पद्धतीने, जसे एक प्रकारे शिंपल्या असतात तर शिंपल्याच्या टाईपमध्ये त्या लोकांनी बघा ते कसं बनवलं आहे. सो खूप लोक हे बघण्यासाठी इकडे येतात स्पेशली, कारण हे आर्किटेक्चरमध्ये सगळ्यात चांगल्या लेवलचं डिझाईन मानली जाते.
शकता आपण गाईज, तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे समुद्र आहे. जसं आपण आपल्या इकडे वर्ली सीफेसला वगैरे बसतो तसं ॲज इट इज सेम आहे इकडे. आणि खरं आपल्याला आता इथून आपल्या लोकांना जायचं आहे. माझ्या पाठीमागे एक मोठी बोट आहे, तुम्हाला दाखवतो मी. मे बी थोडंसं झूम करावं लागेल. राईट, फ्रंटला झूमिंग इज नॉट अलाउड. ओ थँक्यू फॉर द गुड इन्फॉर्मेशन यार. सो ठीक आहे, आपण ती जी काय तिथे पाठीमागे बोट आहे ती बोट आपण बघण्यासाठी आपण जाऊ. आणि ही कटकर बोलते तर मी कटकर नाही करणार आहे. काय बोलायचं होतं आपल्याला, काय सांगायचं होतं मला, विसरलोय. थोडा 2 मिनटं द्या, थोडीशी ॲड घेऊन आपण परत येऊया. ओके, सो मला सांगायचं होतं की आता आपण ह्या ज्या प्लेसला पोहोचलो आहोत त्याच प्लेसपासून थोडंसं आपल्याला वॉक करत जो मी तुम्हाला बॉक्स जे बोललो होतो, जे तुम्हाला मला दाखवायचं होतं ते बॉक्स त्या साईडला आहेत पाठीमागे. आणि त्याच्याच बरोबर त्या साईडला कलरफुल अशा बिल्डिंग्स नाही बोलू शकत आपण, पण त्यांनी कलरफुल असे एकदम बंगलोज टाईप असे घर्स बनवलेले आहेत. तर ते घर पण मी तुम्हाला दाखवेन. आणि त्याच्याच बाजूला जसं आपल्या गोव्याला आहे, जसं एक आपल्या गोव्याला प्लेस आहे फोटोग्राफीसाठी वगैरे, आपण मोस्ट ऑफ दी लोक जातातच तिकडे. तर तसा एक इथे पण प्लेस आहे जिथे मोस्ट ऑफ दी लोक फोटोग्राफीज वगैरे करायला येतात. आणि म्हणजे कलरफुल त्या लोकांनी जो व्ह्यू केलेला आहे, येस, तो आता बघूच आपण थोड्या वेळात. आणि त्याचबरोबर तिकडे एक इतकी जबरदस्त, ज्याला आपण आन पान शान मान बोलू शकतो, अशी इतकी मोठी एक बोट आहे, पॅसेंजर बोट, जिच्यामध्ये आपण ॲज इट इज जसं फ्लाईटमध्ये आपण बोर्डिंग करतो तसंच सेम त्या बोटमध्ये सुद्धा बोर्डिंग करून तुम्ही मे बी दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. तर स्पेशली ती बोट पण तुम्हाला आम्हाला दाखवायची. ओके, सो काय, स्टे ट्यून. येस. जॅकेट काढून चालण्याचा प्रयत्न केला, पण एवढी थंडी भरली मला की बापरे, कुडकुडली मी पूर्ण. कतारमध्ये आत्ता या सीझनमध्ये डिसेंबरमध्ये इतकी जबरदस्त थंडी झाली, लिटरली 7-8 इतकं टेम्परेचर जातं. त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप मस्तपैकी, हिला मी घेऊन जाणार होतो कुठल्या तरी बर्फाच्या कंट्रीमध्ये, तर मी आता हिला तेच बोलतो की तू इथेच आता त्याची मजा घे. ये भगवान क्या जुलूम है. आपल्याला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही, कारण कतारनी तोच सेम फील आपल्याला इथे दिलेला आहे. बाय द वे गाईज, माझी नवीन हेअरस्टाईल कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा. मला नक्कीच आवडेल जर तुम्ही माझ्या हेअरस्टाईलबद्दल जर कोणती कमेंट केलात की कसा दिसतोय कसं नाही, किंवा कसे मी हेअर अजून ठेवायला पाहिजे. बात तो सही है. A few moments later. तिला त्रास होईल, तिला त्याला माझं नाही ऐकायचं, तुमचं ऐकायचं ॲज युज्युअल. आता मी सांगितलं, मला वाटलं होतं असंच काहीतरी येणार आहे म्हणून मी बोललो काय मला कमेंट करू नका प्लीज. Women. ए बाबा, ए भगवान, उठाले. दिस इज टू मच. व्हॉट टू मच? जर मला कोणतरी सांगेल की बाबा तुझे हेअर्स ओके आहेत, चांगले आहेत, तर चांगलं वाटेल ना उलट. पण मी तुला तर एखादी गोष्ट सांगितली, तू ती ऐकली पाहिजे. पण ती सेम गोष्ट तुला दुसऱ्यांनी सांगितली तर तुला ती लगेच पटते. जाऊ दे, नो प्रॉब्लेम. लगे राहू. आई ग, आम्हाला दोघांना ॲक्च्युली खूप चालायचा कंटाळा आलाय, तर आपण आज ही जी काय सायकल आहे ती सायकल आपण घेऊन त्या प्लेसला आपण लवकरात लवकर जायचं. ओके, सो आता पूजा त्याची प्रोसेस करते आणि आपण लगेच त्या सायकलवरनं जाऊन एकदम परफेक्ट प्लेस बघूया. शाबाश बेटा, बहुत बढिया. तू कर रिचार्ज, चल पटापट कर, स्कॅन कर.
हिला त्या सायकलवरती भीती वाटते. त्या सायकलवर भिण्यासारखं काय मला सांगा याच्यावरती. हिला डबल सीट मी बोललो तुला घेऊन जातो, तू पुढे उभी राहा, मी तुला मागून चालवेन आणि आपण दोघं पटकन त्या प्लेसला जाऊ. कारण इकडनं किती लांब आहे ते चालायला, तर ती करतच नाहीये. पूजा कर रिचार्ज, मी तुला सांगतो ना, ट्रस्ट मी यार. बरोबर चाहिए क्या औरत को, भरोसा रख भाई मेरे पे, भरोसा रख. मला भीती वाटते यार. अरे नाही सोबत इकडे ती सायकल. अरे नाही, ती ठेवू शकतो आपण कुठे पण. तिला जिथे जाईल तिकडे तेवढ्या मिनिटामध्ये पोहोचून मग तिला तिथेच ठेवायचं. चल घ्या आणि येताना दुसऱ्या जणी येऊ. चल कर. आणि हे काय आहे? हा हे पण सेम आहेत, त्याच आहेत, सेम टाईपच्या सायकल आहेत सध्या. आपण ही नको, स्वस्त कोणती आहे बघ जी. सो कतारने इकडे सगळ्या कंट्रीजचे फ्लॅग लावलेले आहेत आणि आपण आता आपल्या देशाचा झेंडा कुठे आहे तो बघूया. ओके, सो आता आपण आपल्या देशाचा झेंडा बघूया आणि आपल्याला आपल्या देशाचा फ्लॅग भेटलेला आहे आणि पूजा त्याच पोलच्या खाली उभी आहे. डँग टँग, येस, परफेक्ट. वी आर प्राऊड टू बी इंडियन. ओके गाईज, सो आपण ओल्ड दोहा पोर्टला पोहोचलेलो आहोत आणि जे मी तुम्हाला बॉक्स बोललो होतो ते बॉक्स बघू शकता तुम्ही. ह्या साईडला सगळे पाठीमागे आहेत आणि इथे खूप चांगल्या अशा स्पीड बोटसुद्धा आहेत. सो आपण थोडासा त्या स्पीड बोट पण बघूया आणि आपण बॉक्स जवळ जाऊया. पण जर त्या बॉक्सच्या इथे आपल्याला असं वाटलं की आपल्याला शूट करून जर व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे तर आपण हेच सगळं शूट आपण नेक्स्ट डेला करू. नो, येस, हे आपल्याला रिव्हील नव्हतं करायचं व्हिडिओ मध्ये. हा मग तुम्हाला हे आम्ही परत सांगत नाही, प्लीज तुम्ही डिलीट करा. हे ऐकून न ऐकल्यासारखं करा. हाय पूजा. ॲक्च्युली हे बॉक्सेस नाही आहेत, कंटेनर जे असतात शिपिंग लाईनचे जे कंटेनर्स, त्या कंटेनर्ससारखं ह्या लोकांनी स्ट्रक्चर केलेलं आहे. सो हां, सेम कंटेनरच आहेत हे. हां, आणि तुला माहिती आहे एक स्टेडियम पण आहे जे पूर्ण कंटेनरने त्या लोकांनी बनवलेलं आहे. अजून पण बनवलेलं होतंच नाही आहे वाटतं अजून पण. 974 स्टेडियम. तिथे पण जे पूर्ण कंटेनर बाहेरचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते पूर्ण कंटेनर्सने त्या लोकांनी तयार केलेलं आहे. सो छान वाटतं. कसं वाटतं हे लोकेशन बघून? मग इथून पूर्ण जो इकडचा समुद्र आहे तो पूर्ण दिसतोय, तो कव्हर अप करता येतोय. छान वाटतंय. आणि बाय द वे तू त्याच्यात काय बनवलंयस? काय कॉफी घेतलीस? मला थोडं कॉफी, आज थंडी लागते म्हणून मी थोडंसं कॉफी बनवून घेऊन आलेली घरातून. तर मी पूर्ण येईपर्यंत. कोणती कॉफी आहे तुझी? ती माझी छान बनवलेली कॉफी आहे, पण ॲज युजल विकासने त्याला पण नावं ठेवलेली आहेत. काय पण तुझ्या कॉफीचं नाव काय? स्ट्रॉंग नाही बनवली. माझ्या कॉफीचं नाव आहे आईस कम हॉट कॉफी. छान म्हणते. बघ, ड्रिंक कर. तिचा स्वतःचा चेहरा बघा. नाईस.
मासे बघा किती आहेत, छोटे 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 छोटेसे ते बघा. बरेच आहेत रे. मग खूप आहेत, समुद्र आहे ना डायरेक्ट. ओके, सो आपण बॉक्स प्लेसला ॲक्च्युली आलेलो आहे आणि हा प्लेस तुम्ही बघाल ना तर इतका मस्त आहे. म्हणजे साईडला सगळ्या चांगल्या चांगल्या बोट, नंतरला बसण्यासाठी एकदम परफेक्ट असे बेंच आणि जे बॉक्स स्ट्रक्चर जे तुम्हाला बोललो होतं ते बॉक्स स्ट्रक्चर असं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. पण आपलं प्लॅनिंग असं चाललं आहे की आपण थोडंसं उद्या दुपारी वगैरे येऊन या गोष्टींना क्लिअरली मस्तपैकी दाखवूया. सो आपलं आता सध्या हे नाईट शूट आहे, तर तुम्ही नाईट शूट बघा आणि नाईट व्ह्यू बघा आणि स्पेशली मला बघा. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार. शेवटी ॲज युजल विकास चालून चालून खूप थकलाय. इथे जशी त्याने सीट बघितली रिकामी आहे, मला बोला पहिलं बसूया आपण जरा वेळ. काय यार. अच्छा तुला तू मी थकलो हे का दाखवतेस, पण काय तुला ते दाखवून काय मिळणार आहे. मी थकलो, अरे मी माणूस आहे, मी थकणारच ना. अरे पण नो कमेंट्स. अरे किती चाललोय मी, किती चालणार आहे. अरे या शूटच्या ह्याच्यात मला इतकं चालावं लागतं, इतक्या लांबून लांबून येतो मी. करावं लागतं भाई. तुम्हाला दाखवण्यासाठी, ते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इतकं स्ट्रगल करतोय.